श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज अनंत चतुर्दशी. आज मी तुम्हाला पौराणिक काळाची एक कथा अनंत चतुर्दशीची दिवशीची आहे ती सांगणार आहे. का आपण अनंत चतुर्थी दिवशी आनंद बांधतो आणि त्याचा काय उपयोग आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला धनलाभ कसा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. तर पुराणातल्या कथेनुसार प्राचीन काळी सुमंत नावाचा एक ऋषी होता. सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. तो आपल्या 2 मुली दीक्षा आणि सुशीला यांच्यासोबत राहत असतो. सुशीला लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर सुमंत ब्राह्मणाने तिचं लग्न कौंडिन्य ऋषीसोबत लावून दिलं. लग्न झाल्यानंतर ती दोघं आश्रमामध्ये जायला निघाली. जात असताना रस्त्यामध्ये रात्र झाली. त्यामुळे त्या दोघांनी एका ठिकाणी वस्ती केली. तिथे बाकीच्या त्या गावातील बायका अनंत चतुर्दशीचे व्रत करत होते. सुशीलाने त्यांच्याकडून त्या व्रताची माहिती घेतली आणि तिने सुद्धा त्यांच्यासोबत ते व्रत केलं. अनंताच्या धाग्याला 14 गाठी बांधून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र 108 वेळा म्हणत तो धागा सिद्ध करून तिने तो कौंडिन्य ऋषीकडे घेऊन आली. पण त्या कौंडिन्य ऋषींना ते काही आवडलं नाही. त्यांनी तो धागा आगीमध्ये फेकून दिला. आगीमध्ये फेकून दिल्यानंतर श्री भगवान विष्णूंच्या श्रीहरीच्या अनंत रूपाचा अपमान झाल्यामुळे त्यांचा कोप झाला कौंडिन्य ऋषीवरती आणि त्या थोड्याच दिवसामध्ये त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली. सर्व संपत्ती त्यांची निघून गेली आणि त्यांना खूप दुःखी दिवस दिसू लागले. त्यानंतर त्यांना पश्चाताप झाला. ते रानावनात अनंत धागा शोधण्यासाठी हिंडू लागले, पण त्यांना धागा काही मिळाला नाही. नंतर त्यांच्या तहानेने त्यांचा जीव व्याकुळ झाला आणि ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. तेव्हा श्री विष्णू भगवान प्रकट झाले आणि त्यांनी त्या कौंडिन्य ऋषींना सांगितले की तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप झालेला आहे, तर मी तुला तुझी संपत्ती पुन्हा देईन, पण तू अनंत धागा घेऊन त्याच्या 14 गाठी बांधून 108 वेळा त्याचा मंत्र जाप करून तो धागा बांध, म्हणजे तुझे पूर्वीचे दिवस पुन्हा परत येतील. अशी आहे ही पुराणातली कथा. त्यासाठीच आपण अनंताचा धागा बांधतो आणि त्याची पूजा करून तो धागा तुम्ही जरी हातात बांधायचा 1 दिवस हातात बांधा, पण नंतर तुम्हाला तो बांधल्यानंतर मांसाहार वर्ज्य आहे. मांसाहार तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे तो धागा तुम्ही काढून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता. पुढच्या वर्षी तो धागा जलप्रवाह तुम्ही करू शकता. त्या धाग्याचा नदीमध्ये कोणत्याही स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही तो विसर्जित करू शकता. दुसऱ्या दिवशी तो दुसरा नवीन धागा आणून पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणून तो धाग्याला तो मंत्रित करून तो पुन्हा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. आपल्यावर भगवान श्री विष्णूंची कृपा वर्षभर राहील आणि आपल्याकडे धनसंपत्ती कधीच कमी पडणार नाही. असं आहे आजच्या दिवसाची ही महती. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री लक्ष्मी मातेला आणि विष्णुदेवांना सगळ्या आपल्या ग्रहांना कसे आपण प्रसन्न करून आपलं आयुष्य सुखी समाधानी समृद्ध करू शकतो हे आपण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग नेहमी हसत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.